श्री स्वामी समर्थ. श्रावण महिना म्हणलं की सण, उत्सव आणि व्रतवैकल्याचा महिना आला. हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला खूप जास्त महत्त्व आहे. श्रावणामध्ये आठवड्यातील 7ही वारांना महत्त्व आहे आणि या पवित्र महिन्याची वाट आपण वर्षभर पाहत असतो. कारण की हा महिना नवविवाहितांसाठी खूपच खास असतो. वर्षभर नवीन लग्न झालेल्या मुलीचं कौतुक केलं जातं आणि श्रावण महिन्यामध्ये या मुलीला आपल्या माहेरी आणून मंगळागौरीचं व्रत केलं जातं. श्रावण महिन्याच्या दुसऱ्या दिवशी मंगळागौरी पूजनाला सुरुवात झाली. असं म्हणतात की पतीपत्नीमधील प्रेम आणि निष्ठा वाढावी यासाठी शिवपार्वतीचा आशीर्वाद आणि त्यांची कृपादृष्टी मिळवण्यासाठी ही पूजा केली जाते. मंगळागौर ही पारंपरिक सौभाग्यदायी देवता मानली जाते. गौरी म्हणजे पार्वती, तिचं पूजन केलं जातं. महिलांसाठी हा सण खास असतो. लग्नानंतर सलग 5 वर्ष मंगळागौरीचं व्रत करण्याची प्रथा आपल्या भारतामध्ये आहे. मंगळागौरीला महिला एकत्र येतात आणि नवविवाहितेचं गोड कौतुक करतात. विविध खेळ, गाणी, फुगडी घालून आनंद साजरा करतात आणि त्यामुळं महिलांनाही रोजच्या कामामधून थोडासा विरंगुळा मिळत असतो. तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे मंगळागौरीचं व्रत कशा पद्धतीनं करायचं आहे, त्याची पूजा, विधी आणि संपूर्ण माहिती ही सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. शिवशक्तीला समर्पित असलेला हा महिना माता पार्वतीनं शिवप्राप्तीसाठी असंख्य व्रत केल्याचा आहे. त्यापैकी हे देखील एक व्रत होते. मंगळवारी केले जाणारे हे व्रत यालाच आपण मंगळागौरी असं म्हणतो. भगवान शिव आणि पार्वती यांना प्रसन्न करण्यासाठी मंगळागौरी हे व्रत पाळले जाते. विवाहित महिला त्यांच्या पतीच्या रक्षणासाठी आणि अविवाहित मुली त्यांना चांगला पती मिळावा म्हणून हे व्रत करत असतात. श्रावणाच्या अनुषंगानं मंगळागौरीचं व्रत 15 जुलै 2025ला मंगळवारी सुरू होणार आहे आणि 5 ऑगस्ट 2025 जोपर्यंत मंगळवार आहे तेव्हापर्यंत ते चालणार आहे. आता यावर्षीचं पहिला मंगळागौरीचं व्रत हे 15 जुलैला आलेलं आहे. दुसरं मंगळागौरीचं व्रत हे 22 जुलैला असणार आहे. तिसरं व्रत हे 29 जुलैला असणार आहे आणि चौथं व्रत हे तुम्हाला 5 ऑगस्ट 2025 रोजी मंगळवारीच करायचं आहे. प्राचीन काळी धर्मपाल नावाचा एक व्यापारी त्याच्या पत्नीसह एका शहरात राहत होता. त्याच्या घरात संपत्तीची कमतरता अजिबातच नव्हती आणि त्याची पत्नी देखील खूप बुद्धिमान आणि सद्गुणी होती. आयुष्य सर्व प्रकारच्या सुखांनी भरलेलं होतं, पण त्यांच्या घरामध्ये मूल नव्हते. धर्मपालाला मूल होण्यासाठी पत्नीबरोबर भरपूर उपवास, धार्मिक विधी आणि दानधर्म देखील तो करत असायचा. त्याची चांगली कृत्य पाहून देव त्याच्यावरती प्रसन्न झाला आणि काही काळानं व्यापाऱ्याला मूल झाले. परंतु मुलाच्या जन्मानंतर ज्योतिषांनी भाकीत केले की तो मुलगा अल्पायुषी आहे आणि त्याच्या आयुष्याच्या 16व्या वर्षी सर्पदंशाने तो मरणार आहे. तेव्हा त्याचा आनंदच मावळला. धर्मपाल खूप दुःखी झाला, पण त्यानं त्याच्या सर्व चिंता देवावरती सोडल्या. त्यानं त्याच्या मुलाचं लग्न करून एका सुंदर मुलीशी त्याचा विवाह करून दिला आणि योगायोगानं मुलीची आई ही मंगळागौरी व्रत पाळत असायची, ज्यामुळं मुलीला अखंड सौभाग्य लाभलं आणि या व्रतामुळं धर्मपालाच्या मुलाला देखील आपोआपच दीर्घायुष्य मिळालं आणि तो आनंदी जीवन जगला. त्यामुळं स्त्रिया आवर्जून हे व्रत करत असतात. आता हे व्रत करण्यासाठी तुम्हाला फळे, फुलं, लाडू, सुपारी, वेलची, लवंगा, जिरे, धने अशा सर्व वस्तूंची संख्या 16 असायला हवी. ह्या वस्तू गोळा करायच्या आहेत. साडीसह 16 वस्तू, 16 बांगड्या, 5 प्रकारचे सुके काजू, 7 प्रकारची धान्य आणि मंगळागौरी पूजा आपल्याला विधीनुसार पार पाडायची आहे. तर ह्या सर्व ज्या वस्तू सांगितलेल्या आहेत त्या 16च असायला हव्यात. जेव्हा तुम्ही हे व्रत करणार आहात तेव्हा व्रत करणाऱ्या महिलांनी श्रावण महिन्याच्या पहिल्या मंगळवारी संकल्प करून हे व्रत सुरुवात करायचं. श्रावण महिन्याच्या पहिल्या मंगळवारी जेव्हा तुम्ही सकाळी स्नानादी उरकून घेतल्यानंतर तुम्हाला मंगळागौरीची मूर्ती किंवा प्रतिमा लाकडी ताटावरती लाल कापडावरती ठेवायची आहे. तांदळापासून 9 ग्रह बनवून तुम्हाला ताटावरती लाल कापडावर या वस्तू ठेवायच्या आहेत. गव्हापासून 16 देवी बनवल्या जातात. ताटाच्या एका बाजूला तुम्हाला तांदूळ आणि फुलं ठेवून कलशाची स्थापना करायची आहे आणि मंगळागौरी पूजेचे नियमानुसार फुलदाणीत थोडेसे पाणी ठेवायचे आहे. सकाळी सर्व विधी आवरून घेतल्यानंतर तुम्हाला सोवळं नेसायचं आहे. सोवळं नेसून ही पूजा केली त्यानंतर तुम्हाला विघ्नहर्ता गणपतीची पूजा करायची आहे. त्यानंतर लग्नातील अन्नपूर्णेची धातूची मूर्ती तुम्हाला चौरंगावर स्थापन करून त्याच्या शेजारी शिवपंड ठेवायची. नंतर त्यासमोर कणकीच्या दिवांची आरास सजवायची.
मंगळागौर किंवा अन्नपूर्णेच्या मूर्तीवरती शिवमंगलागौरीचं आवाहन तुम्हाला करायचं आहे. आता यासोबतच तुम्हाला देवीला विविध झाडांची पानं आणि फुलं वाहायची आहेत. नंतर तांदूळ, पांढरे तीळ, जिरे, मुगाची डाळ अशा धान्यांची मूठ अर्पण करायची आहे. मंगळागौरीची कहाणी वाचायची आणि महानैवेद्य अर्पण करायचं असतं. 16 दिव्यांनी तुम्हाला यावेळी मंगळागौरीच्या त्या मूर्तीची आरती करायची आहे आणि त्यानंतर षोडशोपचार पूजा करत अखंड सौभाग्यप्राप्ती आणि सर्व मनोकामना पूर्ण करण्यासाठी देवीला 3 अर्घ्य द्यायची आहेत. मंगळागौरीचं हे व्रत म्हणजे महिलांशिवाय तर अपूर्णच. त्यामुळं तुम्हाला आवर्जून या दिवशी महिलांना आमंत्रण द्यायचं आहे. त्यांना भोजन, हळदी कुंकू द्यायचं आहे आणि संध्याकाळी मंगळागौरीची आरती करायची आहे. यावेळी तुम्ही साधी फुगडी, एका हाताची फुगडी, कंबर फुगडी, गुडघ्याची फुगडी, बस फुगडी, भुई फुगडी असे फुगडीचे अनेक प्रकार खेळू शकता. एकदा सुरू केलेले हे व्रत तुम्हाला सलग 5 वर्ष पूर्ण करायचं आहे. गौरी गौरी सौभाग्य दे अशी प्रार्थना करत तुम्हाला आपल्या पतीच्या निरोगी आणि समृद्ध आरोग्यासाठी प्रार्थना करायची आहे. अशा पद्धतीनं तुम्ही व्रत केल्यानंतर तुम्हाला त्याचं उद्यापन देखील करावं लागतं. श्रावण महिन्यामध्ये मंगळवारचे उपवास पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला हे उद्यापन करायचे आहे. उद्यापनामध्ये तुम्हाला अन्नसेवन करण्यासाठी त्या दिवशी तुम्हाला मनाई आहे. मेहंदी लावून तुम्हाला पूजा करायची आहे. पूजा 4 विद्वानांनी करा. 4 कोपऱ्यांना 4 केळीचे दांडे ठेवून मंडपामध्ये बुरखा बांधा. कलशावरती एक वाटी ठेवा आणि त्यात मंगळागौरीची स्थापना करा. पूजा करणाऱ्या महिलेची साडी, नथ आणि इतर लग्नाशी संबंधित ज्या वस्तू असतात त्या तिथं तुम्ही पूजा करताना ठेवा. हवनानंतर तुम्ही मंगळागौरीची कथा ऐका आणि आरती करा. 16 पिठाचे लाडू, काही पैसे आणि एक साडी चांदीच्या भांड्यामध्ये ठेवा आणि ती सासूला द्या आणि तिच्या पायांना स्पर्श करून त्यांचा आशीर्वाद घ्या. पूजा करणाऱ्या विद्वानांनाही तुम्ही अन्न आणि भेटवस्तू देऊ शकता. आणि जर महिलांनी मंगळागौरीचं व्रत 2025 पूर्णविधी आणि प्रामाणिकपणे केले तर त्यांनाच नक्कीच माता लक्ष्मी आणि भगवान शिवपार्वती ह्यांचा आशीर्वाद मिळतोच. त्यामुळं तुम्ही देखील ह्या वर्षी जर नवविवाहित असाल तर मंगळागौरीचं व्रत आवर्जून करा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर देखील करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.